घर बांधलं, गाड्या घेतल्या, पण त्यातला विषयातला आनंद घेण्याऐवजी जर त्यातून जर दुःखाची निर्मिती होत असेल, त्याच्यासाठी थोडंसं पहिलं कुठलाही विषय आपण त्यावेळेला आपल्याला माणसाचा जन्म आनंदासाठी सद्गुरूंनी सांगितलं. मग आपण जो पसारा वाढवतो, बरेच जण आता म्हणजे आता आमच्याच काही बरोबरची माझ्या माणसं एवढा व्याप वाढवलेला आहे, त्यातनं तो आनंदासाठी करायला गेले पण आता त्याच्यातून दुःख निर्माण झालं. हा इथं कळतं आपण आल्यानंतर सत्संगाला आपल्याला कुठं थांबायचं, कुठं करायचं, काय करायचं, कशासाठी आपण करतो काय, हे जर लक्षात आलं इथं येतं का आपल्याला त्याची आता जाणीव झालेली आहे. आपल्या जाणीवेच्या ठिकाणी त्यावेळेला खऱ्या अर्थाने जागृती येते. म्हणजे प्रत्येक कर्म करताना, प्रत्येक व्याप आपण जो काय पसारा वाढवताना थांबायचं कुठे, याचं ज्या वेळेला आपल्या लक्षात येतं त्यावेळेला खऱ्या आनंदाची आपण चव येत असतो. म्हणजे खरंच त्यातला आनंद आपण वेचत असतो. पण माणसाचं मन जे आहे ते अस्थिर असतं, त्या विषयाच्या ठिकाणी स्थिर नसतं. तर त्याला वाटतं अजून काहीतरी मिळवलं तर मला त्याच्यातून आनंद मिळेल. तो जे काय साहेबांनी आता बऱ्याच वेळ, आता काय पहिली गोष्ट नाही, प्रत्येक मला आश्चर्य वाटतं एवढी उदाहरणं आणि एवढे विषय पटवून देण्यासाठी एवढं काय चिंतन काय करत असतील तर परत साहेबांना खरंच चालू का, म्हणजे आपल्याला कितीतरी टेक्निक्स म्हणजे ह्यातल्या बारकावे, एवढे बारकावे सांगितलेत की ते कसं माणसाने शांत राहण्याकरता, सुखाने आनंदाने जीवन जगण्याकरता नेमकं काय केलं पाहिजे. किती आतापर्यंतची उदाहरणं जर तुम्ही आठवली तर खरंच साहेबांच्या ह्या चिंतनाला चालू आहे. प्रत्येक वेळेला, प्रत्येक गुरुपौर्णिमेला, प्रत्येक अभ्यास वर्गाला नवीन एक काहीतरी ऐकायला भेटतं. म्हणजे एवढं समजून आपल्याला समजण्याकरता, म्हणजे या विषयासाठी आपण रात्रंदिवस कष्ट घेतो, मेहनत घेतो, पण त्याला आनंद घेत नाही. आणि ज्या वेळेला आनंद घेतो त्यावेळेला जोपर्यंत त्या ठिकाणी उपस्थिती आहे त्यातला आनंद वेचतो तोपर्यंत मन स्थिर असतं, परत अस्थिरतेकडे वळतं. म्हणून विषयातला आनंद सुद्धा आपल्याला घेण्याकरता आपल्याला तिथं मन स्थिर करताच आलं पाहिजे. म्हणजे त्यासाठी ती साधना लागते. खरं सांगतो, हे नुसतं वाचन करून हे करून होणार नाही. त्याच्यासाठी प्रॅक्टिकल आपल्या जीवनामध्ये बाबा खाव आणि धाव नंतर घेणे ह्या खात्रीत माणूस कातरला जातो. माणसाला किती मिळालं तरी समाधान नावाची गोष्ट नाही. आपण म्हणतो समाधानी राहिलं पाहिजे, पण खरं समाधानी राहणं म्हणजे काय? कंपॅरिझन करणं, बरोबरी करणं, इतरांची तुलना करणं, हे सगळे विषय झालेले आहेत की आपल्याला त्याच्याकडे आहे ते मला पाहिजे, तिच्याकडे आहे ते मला पाहिजे. हे सर्व जे काय आपण आहे त्यातला आनंद न घेता इतर ठिकाणी आपण ज्या वेळेला तुलना करायला जातो त्यावेळेला खऱ्या दुःखाला सुरुवात होते. म्हणून आपल्याकडे जे आहे, जी प्राप्त परिस्थिती आहे, कुठलाही शर्ट आहे जुना आहे, पण त्यातला जो आपल्याला अरे आज एक नवीन सांगितलं, अरे खरंच आपल्याला शरीर झाकण्याकरता आपल्याला व्यवस्था आहे, याचा जो आनंद आहे नाही का, तो बघत नाही. पण मी कसा दिसतो, अरे तू दिसण्याकरता तू करतो काय, हा महत्वाचा विषय. महत्वाचं म्हणजे आंतरिक जो बदल आहे, आतमध्ये जो बदल झाला पाहिजे तो महत्वाचा आहे. बाहेर मग फाटके कपडे घातले तरी तुम्ही चांगलेच दिसणार. आता हिरो बघता तुम्ही, ते एवढी मेहनत घेतात, शारीरिक एवढे कष्ट घेतात की त्यावेळेला ते आतून म्हणजे व्यायाम करतात, खातात, फिटनेस त्यांची जबरदस्त असते. मग ते पिक्चरमध्ये जरी रक्तबंबाळ झाली तरी ते दिसायला सुंदरच दिसतात. बरं की आतमध्ये बदल पाहिजे. आपल्या आतमध्ये ज्या वेळेला जागृती येते, आपल्याला समज येते, आपल्याला नेमका आपला जन्म कशासाठी, आपण करतो काय, करायला काय पाहिजे, याचा ज्या वेळेला अभ्यास करतो आपण त्यावेळेला खऱ्या अर्थाने साधना केली पाहिजे. जसं साहेबांनी सांगितलं की विचारावर लक्ष ठेवा, नाही का, तुम्ही काय विचार चालले, काय गडबड आहे, हा एक विषय त्यावेळेला खूप वेळा आपल्याला डोक्यामध्ये तो घुसवलेला आहे की काय गडबड आहे. सुखाने, आनंदाने, यशस्वी जीवन जगण्याकरता भगवंताने जेवढं द्यायला पाहिजे होतं त्या विषयामध्ये भरपूर आहे, काय कमी आहे. असं जर काय आपल्या खरोखर मनाची जेव्हा स्थिती होते त्यावेळेलाच तो आनंद वाटतो ना. अरे खरंच आहे, माझ्याकडे बघितलं तर भरपूर आहे. काल मी गेलो होतो चिंचवडला, मला वाटतं काळेवाडीला, त्यावेळेला 18-19 वर्षाची त्यावेळेला तिथं सगळी बसलेली मंडळी
सगळे बेवडे लोक आणि त्यांना 15,000 रुपये भरून त्या तिथं आणून टाकले आई बापाने. काय करावं त्यांनी? त्यांच्याकडे बघून मार्गदर्शन करावं का डोळ्यात पाणी यावं माझ्या, अशी परिस्थिती होती. खरं सांगायचं तर का 32 वर्ष मी मागे गेलो. अरे मी काय होतो आधी, आता काय आहे. खऱ्या अर्थाने म्हणजे किती सद्गुरूने आपल्याला सुखी ठेवलं, एवढं जरी आठवलं तरी मन किती प्रसन्न होतं ना. म्हणजे त्यावेळेसचा कृष्णा पाटील 32 वर्षापूर्वी असाच होता. मी मुक्तांगणमध्ये जायचो, बसायचो त्याच्यामध्ये, आणि तोच कृष्णा पाटील त्या लोक समोरच्यांना मार्गदर्शन करायला आले. आई वडील काय म्हणत असते, 15,000 रुपये भरून त्या मुलांना तिथं त्यांच्या आनंद त्यांना हवा आहे ना त्यांच्याकडून, तर त्याच्यातून त्यांना व्यसनापासून दूर करणं, त्यांना लांब ठेवणं. ही जी काय परिस्थिती डोळ्याने पाहिली ना, मला खरंच तिथं बोलण्यापेक्षा ती जेव्हा बघितलं ना तो अंगावर शाळे येत होते. म्हणजे एवढी. पण त्यांना साहेबांची जी साधना, कसे आहात, आनंदात आहात, ऐश्वर्यात, हात वर करून टाळ्या वाजताना फोटो टाकले बघा ते सगळे चांगली लोक. फक्त त्यांना मिळालेली संगत, झालेले संस्कार आणि त्यांच्यावर त्यांची निर्माण, त्यांची वासना आणि विचार, आचार, सवय, स्वभावाने जशी ही साखळी जी इथंच फक्त मिळते, अभ्यास वर्गामध्येच मिळते. म्हणजे तुमची जी विचार, जी संगत मिळते, संगतीनुसार संस्कार होतात, संस्कारानुसार वासना होते. पण ती झाली का आपली वासना खरी? बरं, हे सगळी साखळी पाठ आहे. खरंच आपली वासना झाली का तशी? तसे विचार आपल्या डोक्यात येतात का? आपण ध्येय ठरवून त्यासाठी काहीतरी प्रयत्न करतोय का? खरं सांगतो म्हणजे या आपल्या ते म्हणणार पहा करतो पायी म्हणणे, खरंच पहा, आपल्या स्वतःकडे पहा. मी म्हटलं अरे आपण दुसऱ्यामध्ये बदल घडवायला जातो, पण आपलं तसंच राहून गेले. सगळ्यांमध्ये बदल घडवला मी जातोय खरा, पण माझं काय, माझी परिस्थिती तशी नाहीये. मी फक्त भोपटपंची करतोय, फक्त बोलतोय, पण खऱ्या अर्थाने माझ्यामध्ये खरंच सुधारणा होणं. अशी जेव्हा एक कुठेतरी आपल्या ठिकाणी समज आली की माणूस त्या पूर्तीसाठी खरंच साधना करायला लागतो, खरंच प्रयत्न करायला लागतो, खरंच सावध होतो. तुम्हाला सांगतो, म्हणून ही जी काही गोष्टी इथून जे घेतो आपण, त्या खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये जर का वापरल्या, तर अभ्यास केला, तर त्याच्यामध्ये साधना आली किंवा आपल्या शरीराच्या जे आहे त्यामधला जो आनंद आहे तो आला. तो सर्व बाबतीत म्हणजे प्रॉपर्टी असेल, कपडे असतील, घरात जे काय दागिने असतील किंवा बँक बॅलन्स असेल, जो काय आहे त्यातला जो आनंद ज्या वेळेला खऱ्या अर्थाने आपण घ्यायला लागतो, त्या ठिकाणी मनातला खरंच मन स्थिर झालेलं आहे की नाही ते प्रत्येकाला आपल्याला कळतं. आणि अस्थिर होत असेल तर समाधानाच्या अधिष्ठानावर तुम्ही ज्या वेळेला मिळवण्यासाठी प्रयत्न करता, तेव्हाच तुम्हाला पुढच्या गोष्टी मिळणार आहे. नाही तर आहे ते पण जायला वेळ लागणार नाही. म्हणून अशा पद्धतीचं जे काय आहे आणि जे काय सुख आहे आतमध्ये, जे काय आपल्याला खऱ्या अर्थाने साहेबांनी म्हटले, जो शाश्वत आनंद जो आहे तो विषय कुठल्याही विषयावर अवलंबून नाही. त्याच्यासाठी काही मिळवायला लागत नाही हातलं, बरोबर की नाही? म्हणून पोट आपल्याला देह जो दिलेला आहे त्या पोटाला साहेब सद्गुरूंनी 4 भाग करायला सांगितले. 2 भाग अन्न, 1 भाग पाणी आणि 1 भाग हवा. तर ह्या करता आपल्याला जिवंत राहण्याकरता जेवढं पोटाला गरजेचं आहे तेवढंच आपल्याला खायचं आहे आणि आपल्याला आपलं आरोग्य निरोगी ठेवायचं आहे. या सर्व बाबतीतला जो काय आपल्याला शरीराच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, आज 3-4 महिने झाले. म्हणजे मी ज्या वेळेला खरंच परत काकूंना मी खरंच आभार मानेन की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. त्यावेळेपासून मी कधीही खंडित केलेलं नाही. मी रेग्युलर एक्सरसाइज करतो आणि एकही दिवस चुकवलेला नाही. 1.5 तास मी स्वतःसाठी सकाळी काढतो. हरिपाठ, नामस्मरण जे काय ते सकाळीच होऊन जातं. आणि कामामध्ये गेलो की पहिलं काय करतो की पहिलं आपल्याला सुखी व्हायचं आहे ना, द्यायचा विचार करा. लोकांना कुणाचंही कर्ज ठेवू नका. कर्ज करून आपल्याला व्याप वाढून घ्यायचा नाही. जे कर्ज असेल ते लवकर पहिलं कसं देता येईल. कर्ज म्हणजे काय, जे मटेरियल परचेस करतो ते सुद्धा मी थँक्यू, तुम्ही दिलेल्या उत्तम सहकार्याबद्दल मी आभारी आहे असं म्हणणं, फक्त म्हणणं आणि खरंच देऊन म्हणणं, यातला जो आनंद आहे. काय आनंद आहे, खरंच तुम्ही उत्तम सेवा देत आहात त्याबद्दल मी तुमचा कृतज्ञतेने आभार करतो. पहिलं काय, पहिलं पेमेंट करायचं, रिसिप्ट पाठवायची आणि मग आभार मानायचे. नाही तर नुसतं थँक्यू, तुम्ही खूप चांगली सेवा देता आणि पेमेंटच द्यायचं नाही असं नाही. हे मी जवळजवळ आता 2 वर्ष झाली मी करतोय.
पेमेंट द्यायचं आणि वेळेत द्यायचं, न मागता द्यायचं, आधी द्यायचं. बरं आहे, 2 कामं कमी झाली काही फरक पडत नाही, भगवंतानी भरपूर दिलेलं आहे. म्हणजे हे जे काही आपल्याला इतरांची बरोबरी करतो, कम्पॅरिझन करतो, त्याच्या एवढे प्लॉट, त्याची एवढी घरं, त्याची एवढी प्रॉपर्टी, ते इथं सगळं थांबतं. या अभ्यास वर्गामध्ये त्याच्यावर पहिला कंट्रोल येतो, नियंत्रण येतं आणि जे आपल्याकडे आहे त्यातला आनंद आपण उपभोगतो आणि त्यामुळे आपण आनंदी होतो. लक्षात घ्या. अशा पद्धतीचं साहेबांनी साधना मग नंतर ऑटोमॅटिक होते. तुमचं मन स्थिर झालं ना, विचाररहित अवस्था तुमची झाली ना, त्यातला आनंद जो आहे तो तिकडे ऑटोमॅटिक पोचता. पण डायरेक्ट विचारांचा व्याप वाढून जाळं वापरून म्हणजे रेशीम किड्यासारखं स्वतःभोवती जाळं निर्माण करून आपण त्यात आत अडकणं आणि म्हणणं की मी साधनेचा आनंद घेतला, मी असं होत नाही. प्रपंचामध्ये सद्गुरूंनी सावध राहून प्रत्येक गोष्ट करायला सांगितले. म्हणून प्रपंचाचा व्याप वाढवत असताना आपल्याला कुठेही शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होणार नाहीत, जीवनावर विपरीत परिणाम होणार नाहीत, ह्याची अत्यंत पहिली काळजी घेतली पाहिजे. आरोग्यात, खाण्याच्या बाबतीत आणि व्यवसाय वाढवताना आपल्या व्याप जो आहे त्याच्या बाबतीत जेव्हा हे सगळं करतो. आता हे तर आहे, साहेबांचं वेगळं आहे, मस्के साहेबांचं वेगळं आहे, पाटील साहेबांचं वेगळं आहे. हे त्यातून सगळं प्रपंचातून थोडेफार आता सगळं त्यांचं नीटनेटकं झालेलं आहे. आता त्यांना काही व्यवसाय म्हणजे जाऊन करणार नाही, आहे त्याचा उपभोग घेत बसणार, अभ्यास करणार, साधना करणार आणि खऱ्या आनंदाची ती गोडी चाकत राहणार. आता ती चाकलेली गोडी ते आम्हाला सांगतात, पण आपल्याला सुद्धा हे सगळं करत असताना, व्याप वाढवत असताना खरं जर आपल्याला आनंदही व्हायचा असेल तर ह्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपण सुद्धा आत्तापासूनच त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि तशा पद्धतीचा माझा प्रयत्न आहे, सर्वांनी तो करावा अशी माझी नम्रतेची आणि एकदम चर्चेची विनंती आहे. त्याच्यावर मी चर्चा करतो. माझ्याकडे प्रॉपर्टी, माझ्याकडे एवढा तरुणाबरोबर जास्त मी कधीच चर्चा करत नाही मस्के साहेबांची. आमची जी चर्चा असते ती फक्त आणि एकदा प्रॅक्टिकल मी जगतो की नाही त्याचा सबूत किंवा साक्षीदार तिथं आहे. आणि तो जो आला ना, तो काय होता आणि आता काय आहे संगतीनं, जेव्हा त्यांनी व्हिडिओ बनवून जेव्हा ते आपण म्हणतो नाही ते काय ते आता काय टास्क पूर्ण करायचा जेव्हा होता ना, त्या टास्क मध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. तो व्हिडिओ बनवून पाठवायचा होता ना, त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. तो सिद्धू आहे ना, तो शांत बसतो तसा नाहीये, त्याचा प्रचंड अभ्यास आहे. जसं आपली ताई आहे ना, मला तिचं पण कौतुक वाटतं, तिने पण खूप अभ्यासाला लागली आणि तिचं सांगितले कापला जाणार, त्याबद्दल शंका नाही. तसं प्रत्येक जण तिथं आलेला अभ्यास वर्गामध्ये काही ना काही कुठल्या ना कुठल्या प्रकारे तो साधना करतोय आणि 100% तुम्हाला यश गुरु निश्चित देणार, काळजी करू नका. फक्त परत काका जे सांगतात त्याच्यातून थोडासा आपलं स्वतःचं काय आपल्या बाबतीत काय थोडं चिंतन करा आणि त्याच्यानुसार आपण प्रयत्न करा. सगळेच आपण आनंदी होणार नक्की 100%.